सोन्याचा बाजार उलटा फिरला. इराण अमेरिका युद्ध थांबल्यामुळे सोन्याच्या भावात झाली सगळ्यात मोठी उलथापालथ. संगीत. आता तुमची एक चूक लाखो रुपये बुडवणार. आज वार बुधवार 8 एप्रिल. आज सोन्याच्या बाजारात असा काय खेळ झालाय की ज्यांनी सगळा हिशोबच बिघडलाय. 15 मिनिटांपूर्वी संपूर्ण मार्केट जाम झालंय. याला कारण ठरली एक बातमी, जी आहे अमेरिका आणि इराण यांचं युद्ध थांबले. युद्धामुळे भावामध्ये जे उतार चढाव होत होते, आता त्याला ब्रेक लागणार. आणि त्यामुळेच आजचा जो भाव जाहीर झालाय तो अतिशय वेगळा आहे. कालपर्यंत लोक सांगत होते की थांबा, अजून भाव पडणार आहे, आणखी भाव कमी होतील असे लोक म्हणत होते. तर 2 दिवसांपूर्वी थोडेसे भाव वाढले होते. नागपूरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या मुलीचं लग्न होतं, ज्याकरता 2.5 लाख रुपयांचं सोनं खरेदी केलं होतं. पण जेव्हा आज युद्धबंदीनंतर सोन्याचे नवीन भाव त्याने पाहिले, तेव्हा त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हटला त्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे, कारण की बाजारामध्ये आज भाव पूर्णतः बदलले आहेत. त्या व्यक्तीने जी चूक केली तीच चूक आज 99% लोक करणार आहेत. कारण पुढचे 24 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की सोन्याचा गेम आता उलटा फिरणार आहे. युद्धामध्ये सोन्याचे जे भाव बदलत होते, ती परिस्थिती आता राहणार नाही. आता ती परिस्थिती पूर्ण बदलली. कारण की युद्धबंदीचा करार काल रात्रीच झालेला आहे, तुम्ही टीव्हीला पाहिला असेल. त्यामुळेच आज सकाळी जे भाव आलेले आहेत ते अत्यंत वेगळे आहेत. ते तर भाव आपण तुम्हाला सांगणारच आहोत, पण पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार आहे हे देखील तुम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही देखील उद्या असं म्हणाल की आपली चूक झाली. तुम्ही जर आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले ना, तर तुमचे डोळे पांढरे होतील. पण तुम्हाला जेव्हा पुढील 24 तासात काय घडेल हे जेव्हा सांगण्यात येईल, तेव्हा तुम्ही आणखी दचकणार आहात. बघा, काल परवा 2 दिवसांपूर्वी युद्धाच्या काळामध्ये ज्या लोकांनी सोनं खरेदी केलं आहे, ते लोक आता स्वतःला दोष देत बसलेत. आता बाजारामध्ये अचानक 2 प्रकारचे लोक तयार झाले आहेत. एक प्रकारचे लोक म्हणतात की संधी सोडू नका, आता सोनं घ्या, कारण युद्ध थांबलंय. आता युद्ध थांबल्यामुळे मार्केट स्थिर होणार, आणि मार्केट स्थिर झालं की सोन्याचे भाव वाढणार. तर दुसरा वर्ग म्हणतो नाही, सोन्याचे भाव जे होते ते युद्धामुळे वाढले होते, आता भयानक घसरण होणार आहे, आता फुगा फुटणार आहे. मग अशावेळी तुम्ही नेमकं काय करायचं, कारण की तुमची एक छोटीशी चूक लाखो रुपये तुमचे मातीत घालू शकते. आणि म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी आम्ही बड्या तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी इथून पुढे आता युद्धबंदीच्या काळामध्ये काय सोन्याची हालचाल होऊ शकते याचे गुपित सांगितले आहे. एक असा भाव सांगितला की जो पुढील 24 तासांमध्ये जाहीर होणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील 20 सेकंदात आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव तर सांगणारच आहोत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की पुढील 24 तासांमध्ये काय होणार आहे. युद्धबंदीमुळे सोन्यामध्ये कशी हालचाल होणार आहे, तुम्ही नेमकं काय करायचं, तुम्ही थांबायचं की सोनं घ्यायचं, ही महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, पैसे खर्च करून देखील तुम्हाला ही माहिती कोणी देत नाही, पण तीच माहिती तुम्हाला मोफतपणे देतोय. पहा, नुसते आजचे ताजे भाव पाहून उपयोग नाही. पुढे काय होणार आहे ही जर माहिती तुम्हाला असेल तर तुमचा सोन्यामध्ये नक्कीच फायदा होतोय. आणि त्यामुळेच आमच्या टीमने तज्ज्ञांशी संपर्क केलाय आणि या युद्धबंदीच्या काळामध्ये काय होणार याची सगळी कुंडली तुमच्यासमोर ठेवली आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 2 मिनिटं जर तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला तर सोन्याच्या बाबतीत तुमचं कधीच नुकसान होणार नाही. पण जर का तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडला तर तुम्हाला अर्धवट ज्ञान मिळेल, आणि अर्धवट ज्ञान हे सगळ्यात भयानक असतं. त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव पाहणार आहोत. आजचे 18, 22, 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत, युद्धबंदी कशा पद्धतीने झालेली आहे, युद्धबंदी किती दिवस आहे, युद्धबंदीचा परिणाम सोन्यावर कशा पद्धतीने होणार, या महिन्याभरात सोने चांदीचे भाव कशा पद्धतीने फिरणार, तज्ज्ञ लोक काय म्हटलेले आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटांच्या आत देणार आहे. आता वेळ न घालवता मुद्द्यावर येऊ, पण त्याआधी एक गोष्ट डोक्यात फिट बसवून घ्या की सध्या सोन्याचा बाजार एका भलत्याच वळणावर उभा आहे. बघा, कालपर्यंत भाव उतरताना पाहून लोकांना वाटलं होतं की अजून स्वस्त होईल, म्हणून काही लोक सुस्त बसले, तर काही धावून गेले खरेदीला. ज्यांनी घाई केली ते आज रडकून गिला आलेत. मग आजचा हा चक्रावून टकरारा भाव नेमका काय इशारा देतोय, या दरात सोनं घ्यावं की अजून वाट पाहावी. आजचं मार्केट नेमकं कसं नाचणार आहे, सकाळी भाव काय होते, दुपारी काय राहतील आणि रात्रीपर्यंत काय खेळ होईल. पहिला महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घ्या. सोन्याचा भाव तुम्ही टीव्हीवर किंवा व्हॉट्सअपवर एकदा पाहिला म्हणजे झालं, असं नसतं. सोन्याचा बाजार हा रात्री 12 वाजेपर्यंत सतत बदलत असतो. त्यामुळे दिवसभरात हा बाजार कसा फिरणार आहे हे जर तुम्ही ओळखलं नाही तर तुमच्यावर रडायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. मग आता तज्ज्ञांच्या मते तुम्ही नेमकं काय करायचं, ताबडतोब पैसे काढून सोनाराकडे जायचं की हात आखडता घ्यायचा, याच महत्त्वाच्या विषयाला आपण हात लावतोय. कारण पुढचे 24 तास तुमच्या आयुष्यासाठी खूप मोठे आहेत. आता तज्ज्ञांचं बोलणं नीट लक्ष देऊ नये का. काही जाणकारांचं असं मत आहे की ही भावाची घसरण अजून काही वेळ अशीच चालू शकते, म्हणजे आज दिसणारा रेट हा काही शेवटचा नाही.
उद्या कदाचित यापेक्षाही स्वस्त सोनं तुमच्या नशिबात असू शकतं आणि जर तुम्ही आज उतावीळपणा केला तर उद्या तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल की उगाच घाई केली. पुढच्या 24 तासात काय मोठा गेम होणार आहे हेच तर सर्वात महत्त्वाचं आहे. आता नाण्याची दुसरी बाजू सुद्धा नीट समजून घेणं गरजेचं आहे. कधीकधी अशा धामधुमीत अचानक मागणी वाढते आणि मग भाव झरझर वर चालतात. अशावेळी जर तुम्ही खूपच वाट पाहत बसलात तर कमी दरात सोनं घेण्याची सुवर्ण संधी तुमच्या हातातून कायमची निसटू शकते. म्हणूनच सध्या कोणताही निर्णय घेणं म्हणजे आगीतून फुपाटात पडण्यासारखं झालंय. मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आजचे ताजे भाव काय? 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव काय आहेत? ताजे भाव काय बदलले आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या चांदीच्या भावापासून. आजचा चांदीचा भाव प्रति ग्राम 248 रुपये आहे, म्हणजेच 10 ग्रामसाठी 2480 रुपये आणि 1 किलोसाठी 2,48,000 रुपये किलो आहे. आता कालचा हाच भाव 2,43,000 रुपये होता, पण युद्धबंदीच्या निर्णयामुळे चांदीमध्ये तेजी त्या ठिकाणी समोर आलेली आहे, म्हणजे जवळपास 5,000 रुपये प्रति किलोची वाढ इथे दिसून आली. आता चांदी वाढली, पण सोन्यामध्ये काय बदल झालाय तेच आपण आता पाहतोय. सोन्याचा जर आपण आजचा 22 कॅरेटचा जर भाव बघितला तर तो पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. 22 कॅरेट जे दागिने बनवण्याचं सोनं असतं तर त्याच्यामध्ये आज सकाळी थोडीशी घसरण जाणवली आहे, पण ते पुन्हा वाढतंय अशा दृष्टीने जाणवतंय. साधारणपणे 1 ग्रॅम 22 कॅरेट सोनं 1375 रुपये आहे आणि काल याचाच भाव 1380 रुपये होता. आत्ताच्या घडीला 75 रुपयांची घसरण दिसत आहे, पण हीच घसरण सकाळी थोडी जास्त जाणवत होती आणि ती आता थोडीशी कमी होताना दिसतेय, म्हणजे सोनं वाढू शकतं. आज संध्याकाळपर्यंत अशी शक्यता निर्माण झालेली दिसतेय. आता एक तोळा जर आपण सोनं बघितलं 22 कॅरेट तर ते आज आहे 1,37,353 रुपये, म्हणजेच एका कालचा जर भाव बघितला तर तो होता 1,38,105 रुपये, म्हणजे 751 रुपयांची घसरण आज इथे दिसतेय. त्यानंतर 24 कॅरेटचा जर आपण आजचा भाव बघितला तर 24 कॅरेट 1 ग्राम आज आहे 1,498 रुपये, काल होता 1,666 रुपये, म्हणजे 82 रुपयांची घसरण आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेटचा आजचा भाव आहे 1,49,840 रुपये आणि काल तोच भाव होता 1,50,600 रुपये, म्हणजे 820 रुपयांची घसरण इथे दिसून येत आहे. आता ही घसरण आत्ताची आहे. मार्केट हे रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये घसरण किंवा वाढ होऊ शकते. पण सध्याचा भाव नेमकं काय आहे? युद्धबंदीमुळे तुमच्यामध्ये सोन्यावर काय फरक पडू शकतो? तुमचा भाव किती आहे? तुमच्या मते योग्य भाव किती असावा? 40,000, 50,000, 60,000 की 70,000? तुमचा आकडा नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो. त्यामुळे जितके जास्त ग्राहक एकच भाव सांगतील कदाचित तोच भाव होऊ शकतो. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.